नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रकरण 3 भारत आणि युरोपियन वसाहतवाद यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण पोर्तुगीज, ब्रिटिश, डच, फ्रेंच यांनी भारतात आपल्या वसाहती कशा प्रकारे स्थापन केल्या, त्या युरोपीय वसाहतवादाचा भारतातील विस्तार आणि भारतावर त्याचा काय परिणाम झाला याचा अभ्यास करणार आहोत. युरोप आणि भारत यांचा प्रत्यक्ष व्यापारी संबंध येत नव्हता, तरी सुद्धा दोघांमध्ये प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. भारताची श्रीमंती ह्या व्यापारावरच अवलंबून होती, तर युरोपियन लोकांचे सुखी समृद्ध जीवन भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरच अवलंबून होते. भारतातून युरोपियन देशांचा व्यापार हा 2 मार्गाने चालत होता, जलमार्गाने आणि स्थलमार्गाने. या व्यापारात अरबी व्यापारी मध्यस्थ म्हणून महत्वाची भूमिका पार पाडत होते. परंतु इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये अरबस्थानात इस्लाम धर्माची स्थापना झाली आणि अरबांनी अरबस्थान आणि त्याच्या आजूबाजूची राज्य आपल्या ताब्यात घेतली. त्यांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर देखील जिंकून घेतले. त्याचा परिणाम असा झाला की स्थलमार्गाने म्हणजेच खुष्कीच्या मार्गाने चालणारा युरोपचा व्यापार बंद पडला आणि म्हणून युरोपियनांना नवीन मार्गाचा शोध घेण्याची आवश्यकता भासू लागली. कारण या व्यापारावर अरबांची मक्तेदारी निर्माण झाली होती आणि युरोपियन लोकांचे आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान व्हायला लागलं होतं. भारताकडे जाणाऱ्या व्यापारी मार्गाचा शोध घेण्याची स्पर्धा युरोपियन देशांमध्ये सुरू झाल्यानंतर 1492 मध्ये स्पेनचा कोलंबस हा भारताचा शोध घेत घेत अमेरिकेला पोहोचला. मात्र त्याचा मार्ग चुकला आणि त्याला काही भारताचा शोध लागला नाही. परंतु त्याला जरी भारताचा शोध लागला नसला तरी तो अमेरिका खंडात जाऊन पोहोचला आणि त्यातूनच अमेरिका खंडाचा शोध लागला. त्याच्यानंतर काही काळाने पोर्तुगालचा दर्यावर्दी वास्को द गामा याने भारताकडे जाणाऱ्या नवीन जलमार्गाचा शोध लावला. वास्को द गामा 1498 मध्ये भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत म्हणजेच आत्ताची कोझिकोड येथे पोहोचला आणि त्यावेळचा कालिकतचा राजा झामोरिन याने वास्को द गामाचे भव्य स्वागत केले. वास्को द गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता. आता या 2 घटनांनी औद्योगिक क्रांतीला चालना मिळाली आणि युरोपातील देशांनी व्यापारासाठी भारतामध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. आता युरोपीय देशांनी अवलंबिलेल्या या साम्राज्यवादी धोरणामुळे आशिया खंडातही अनेक संघर्ष झाले. याच साम्राज्यवादाचे भारतावरही दूरगामी परिणाम झाले. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी युरोपियनांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि आशिया खंडात वसाहती स्थापन करायला सुरुवात केली होती. याच युरोपियन वसाहतवादाचा भारतातील विस्तार आणि भारतावरील परिणाम यांचा अभ्यास आपण या पाठामध्ये करणार आहोत. पोर्तुगीज, डच, फ्रेंच, इंग्रज या युरोपातील देशांनी भारतात व्यापाराच्या निमित्ताने येऊन वखारी कशा प्रकारे स्थापन केल्या त्याची माहिती आपण सर्वप्रथम बघणार आहोत. आता भारतामध्ये सर्वप्रथम युरोपियनांपैकी पोर्तुगीज आले आणि भारतातून सर्वात शेवटी जाणारेही पोर्तुगीजच होते. ह्या पोर्तुगीजांनी सुरुवातीला कालिकत, कन्नूर, कोचीन या ठिकाणी व्यापारी केंद्र स्थापन केले. यावेळी त्यांना विरोध करणाऱ्या सर्वांना पोर्तुगीजांनी चोख उत्तर दिले. पोर्तुगीजांनी त्यांचा एक गव्हर्नर अल्मीडा याला 1509 मध्ये भारतात पाठवले. ह्या अल्मीडाने हिंदी महासागरावर पोर्तुगीजांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. गव्हर्नर अल्मीडा याच्यानंतर अल्फान्सो डी अल्बुकर्क हा गव्हर्नर पोर्तुगालने भारतामध्ये पाठवला. 1509 ते 1515 या काळामध्ये अल्बुकर्क याने पोर्तुगीज साम्राज्य स्थापनेचे काम केले. अल्बुकर्क हा उत्तम प्रशासक होता, एक चांगला राज्यकर्ता होता. त्यानंतर इसवी सन 1608 पर्यंत पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दीव, दमण, चोल, होनावर, गंगोळी, बसरूर, बंगलोर, कन्नूर, कोडुंगल्लूर, कोची, कोलम आणि गोवा, साष्टी आणि बारदेशसह येथे आपल्या वसाहती उभारल्या. त्याचप्रमाणे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर सुद्धा नागपट्टिनम, मैलापूर म्हणजे सांब आणि थोंब या ठिकाणी, तसेच बंगालमध्ये हुगळी येथेही पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आपल्या वसाहती उभारल्या. पोर्तुगीजांच्या पूर्वेकडील साम्राज्याची राजधानी गोवा होती. पोर्तुगीजांनी भारतात वसाहती स्थापन केल्या कारण भारतात वसाहती स्थापन करण्यापूर्वी पोर्तुगीजांना अरबांशी सामना करावा लागला. या
अरबांचा पराभव करून पोर्तुगीजांनी भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. पोर्तुगीजांनी प्रबळ आरमाराच्या जोरावर भारतात वसाहती स्थापन केल्या. त्यासाठी त्यांची युद्धनीती त्यांना फायदेशीर ठरलेली. पोर्तुगीजांशी लढा देणं भारतीयांना अवघड झालं होतं, कारण पोर्तुगीजांनी अरब आरमाराचा पराभव करून भारताच्या समुद्र किनाऱ्यावर आपले वर्चस्व निर्माण केले होते. दक्षिण हिंदुस्थानातील राज्यांमध्ये असणाऱ्या आपापसातील भांडणाचा पोर्तुगीजांनी फायदा घेतला होता. आता या ठिकाणी एक उदाहरण घेता येईल. कोचीनच्या राजाशी पोर्तुगीजांनी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळे कालिकतचा राजा झामोरिन याने कोचीनमधील पोर्तुगीजांवर हल्ला केला, त्यांच्यावर आक्रमण केले. मात्र पोर्तुगीजांनी झामोरिनचा पराभव केला. त्याचा परिणाम काय झाला? पोर्तुगीजांचं महत्व वाढले, त्यांचा आत्मविश्वास वाढला. म्हणजे अशा प्रकारे दक्षिण हिंदुस्थानातील राज्यकर्त्यांमध्ये असणाऱ्या भांडणाचा फायदा पोर्तुगीजांनी घेतलेला दिसून येतो आणि आपल्या वसाहतींचा विस्तार केलेला दिसून येतो. पश्चिम किनाऱ्यावर त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. वसाहतींच्या रक्षणासाठी त्यांनी किल्ले उभारले होते. किल्ल्यांच्या आधारे बाह्य हल्ल्यांपासून आपल्या वसाहतींचे रक्षण करायचे आणि समुद्रमार्गे किल्ल्यांना रसद पुरवायची, ही पोर्तुगीजांची युद्धनीती होती. पोर्तुगीजांचे आरमार प्रबळ होते. किनाऱ्यावर छापा घालून शत्रूचा मुलूक ते उद्ध्वस्त करायचे, अचानक हल्ला करायचे आणि शत्रूचा प्रदेश बेचिराख करून टाकायचे. इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या पूर्वार्धात पोर्तुगालमधून दरवर्षी सरासरी 5 जहाजे भारतामध्ये येत होती आणि ह्या जहाजांवर तोफा असायच्या. गोवा, दमण, वसई या ठिकाणी पोर्तुगीज जहाजे बांधत, म्हणजे जहाज बांधणीचे कारखाने गोवा, दमण, वसई या ठिकाणी होते. कारण जहाज बांधणीसाठी लागणारे सागाचे उत्तम आणि टिकाऊ लाकूड या ठिकाणी उपलब्ध होते. पोर्तुगीज आरमारातील जे सैनिक होते ते पोर्तुगालहून भारतात पाठवले जात होते. पोर्तुगीजांचा प्रभावी आरमार असल्यामुळे ह्या प्रभावी आरमारापुढे भारतीय सत्ताधीश टिकू शकले नाही, त्यांचा सामना करू शकलेले नाही. त्यांनी हिंदी महासागरावर वर्चस्व निर्माण केले होते. पोर्तुगीजांचा दरारा वाढला होता. त्यामुळे भारतातील तत्कालीन जे सत्ताधीश होते, मुघल, आदिलशाही, कुतुबशाही, यांना देखील पोर्तुगीजांचा सामना करणं शक्य नव्हतं. म्हणजे या काळात छत्रपती शिवाजी महाराज वगळता इतर भारतीय सत्ताधीशांकडे स्वतःचे आरमार नसल्यामुळे पोर्तुगीज आरमाराचा सामना करणं भारतीय सत्ताधीशांना देखील शक्य झालेलं नाही. आणि म्हणून भारतीय सत्ताधीशांना हिंदी महासागरामध्ये जर जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगीजांकडून कारताज घेणं बंधनकारक होतं. कारताज म्हणजे परवाना, म्हणजेच समुद्रमार्गे प्रवास करण्यासाठीचा परवाना, त्याला कारताज असे म्हणत. हिंदी महासागरावर पोर्तुगीजांनी वर्चस्व प्रस्थापित केल्यामुळे हे कारताज घ्यावे लागत होते. कारताज न घेता म्हणजे परवान्याशिवाय प्रवास केल्यास पोर्तुगीज जहाज जप्त करायचे किंवा त्याला जलसमाधी देऊन टाकायचे, म्हणजेच ते बुडवून टाकत असत. त्यामुळे भारतीय राजांना हिंदी महासागरात जर जहाजे पाठवायची असतील तर त्यांना त्यासाठी पोर्तुगीजांची परवाने घ्यावी लागत होते. म्हणजे समुद्र मार्गे प्रवास करायचा असेल तर पोर्तुगीजांचे परवाने घेणं बंधनकारक होतं. या कारताजच्या दस्तऐवजामध्ये सामान्यतः जहाजाचं नाव असायचं, तांडेलाचं नाव, जहाज कुठून कुठे जाणार आहे, त्यामध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी कोणकोणती शस्त्रास्त्र ठेवलेली आहे, ही सगळी माहिती या दस्तऐवजामध्ये कारताजमध्ये सविस्तरपणे दिलेली असायची. पोर्तुगीजांच्या आरमारी सामर्थ्य एवढे होते की भारतातील मोघल, आदिलशहा किंवा कुतुबशाह यासारख्या सत्ताधीशांना सुद्धा पोर्तुगीजांचा सामना करणं अवघड झालेलं होतं आणि म्हणूनच त्यांना देखील
जलमार्गाने सागरातून प्रवास करायचा असेल किंवा हिंदी महासागरामध्ये आपली जहाजे पाठवायची असतील तर पोर्तुगीजांकडून कारदाच घेणं बंधनकारक होतं. थोडक्यात पोर्तुगीजांच्या आरमाराचा मुकाबला कोणत्याही भारतीय सत्ताधीशांना करणे शक्य नसल्याने भारतीय सत्ताधीशांना कारदाच घेणे गरजेचे होते. पोर्तुगीजांनी भारतात कोणकोणत्या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या तर प्रथम येणाऱ्या पोर्तुगीजांची सत्ता फारशी विस्तारित झाली नसली तरी या पोर्तुगीजांनी 1608 पर्यंत भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर म्हणजेच महाराष्ट्राच्या जवळ गोवा, दीव, दमण, चोल या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या होत्या. कर्नाटकच्या पश्चिम किनारपट्टीवर त्यांनी गंगोळी, बसरूर, बंगलोर, मंगलोर, कन्नूर, कोडुंगल्लूर, होनावर, कोची आणि कोल्लम या ठिकाणी वसाहती स्थापन केल्या होत्या. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नागपट्टिनम, मैलापूर, बंगालमध्ये हुबळी या ठिकाणी पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. म्हणजे केप ऑफ गुड होप पासून पूर्वेला चीनमधील मकाव पर्यंत पोर्तुगीजांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. ह्या वसाहती स्थापन केल्यानंतर ह्या वसाहतींची प्रशासन व्यवस्था पोर्तुगीजांनी चोखपणे पार पाडलेली दिसून येते. म्हणजे केप ऑफ गुड होप पासून पूर्वेला चीनमधील मकावपर्यंत पोर्तुगीजांच्या ज्या वसाहती होत्या त्या सगळ्या वसाहतींचा एकत्रितपणे भारतीय साम्राज्यात समावेश होत असे. त्याला एस्तोडा दा इंडिया असं म्हटलं जायचं किंवा या नावाने त्या ओळखल्या जायच्या. पोर्तुगालच्या राजाने या वसाहतींची प्रशासन व्यवस्था सांभाळण्यासाठी जे अधिकारी नेमलेले होते त्या अधिकाऱ्यांमध्ये विजरई ई कपिताव जराल हा प्रमुख अधिकारी असायचा. याची नेमणूक 3 वर्षांसाठी केलेली असायची. विजरई ई कपिताव जराल म्हणजेच राजप्रतिनिधी व सेनापती. या मुख्य अधिकाऱ्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ स्थापन केलेलं असायचं आणि या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष असायचे विरजई. या सल्लागार मंडळामध्ये ज्या अधिकाऱ्यांचा समावेश असायचा त्यामध्ये अर्स बिशपू म्हणजेच गोव्याचा मुख्य धर्मगुरू याने ख्रिश्चन धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचं काम बघायचं. त्यानंतर शान्सेलर हा दुसरा अधिकारी असायचा जो न्यायदानाचं काम करायचा, न्यायाधीश म्हणून त्याला ओळखलं जायचं. त्यानंतरचा तिसरा अधिकारी असायचा वेदोर्द फर्जंत, मालमत्तेवरील हा अधिकारी होता. चौथा अधिकारी होता कपिताव, गोव्याचा कपिताव. कपिताव म्हणजे कॅप्टन म्हणजे प्रमुख. म्हणजे या अधिकाऱ्यांच्या बरोबरीने काही परंपरागत उमराव देखील या मंडळामध्ये असायचे आणि विजरई हा या मंडळाच्या अध्यक्षस्थानी असायचा. पोर्तुगीजांचे भारतीयांसंबंधीचे धोरण कसे होते तर त्यांचे धार्मिक धोरण असहिष्णुतेचे होते. म्हणजे ख्रिस्ती धर्माखेरीज इतर धर्माची प्रार्थनास्थळे बांधण्यास किंवा ती दुरुस्त करण्यास पोर्तुगीजांनी बंदी घातलेली होती. म्हणजे नवीन प्रार्थनास्थळ बांधायचं नाही आणि जुनं देखील दुरुस्त करायचं नाही. इतर धर्मीयांना त्यांच्या पद्धतीने सण समारंभ, उत्सव तसेच लग्न साजरे करण्यास देखील बंदी घातलेली होती. तत्कालीन गव्हर्नर अल्बुकर्क याने पोर्तुगीजांचा प्रभाव वाढावा यासाठी पोर्तुगीज आणि हिंदू यांच्यामध्ये मिश्र विवाहाला उत्तेजन दिलेले होते. इतकंच नाही तर स्थानिक भाषांची गळचेपी केली होती. धर्मांतर करणाऱ्यांना नोकऱ्या दिल्या होत्या. सक्तीने धर्मांतर सुरू केलेलं होतं. गोव्याला मुक्त बंदराचं स्वरूप दिलेलं होतं. त्यामुळे आशियातील वेगवेगळ्या देशातील व्यापारी व्यापारासाठी गोव्यात येत होते. यावरून पोर्तुगीजांचे धार्मिक धोरण हे इतर धर्मीयांसाठी सहिष्णुतेचे नव्हते हे आपल्याला दिसून येते. या व्हिडिओमध्ये आपण भारतात युरोपियनांचे आगमन या मुद्द्याअंतर्गत
भारतामध्ये पोर्तुगीजांनी स्थापन केलेल्या वसाहतींचा आढावा घेतला. नंतरच्या व्हिडिओमध्ये भारतात ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या वसाहतींचा आढावा आपण घेऊ.